आणि आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू झाली आहे. थेट जाऊयात. माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू होतीये. आदित्य ठाकरे हे आज कोणकोणत्या विषयांवर माध्यमांना प्रतिक्रिया देणार ऐकूया. सकाळी आपण बातमी तर वाचलीच असेल. आजची बातमी सकाळची ही होती की मला वाटतं महसूल खात्याने कलेक्टरना सांगितलेलं आहे की मेट्रो लाईन 6 साठी आपण जी कांजूरमार्गची जागा आहे त्याच्यातून 15 हेक्टर हे MMRDAला हस्तांतरित करावे. मला वाटतं ही जरी आज ठीक आहे नाही चालतं ही जरी आज बातमी काही पेपरमध्ये मोठी आली असेल, काही पेपर्समध्ये छोटी आली असेल, काही सोशल मीडियावर बघायला मिळालं असेल, मला वाटतं आपण पण काही लोकांनी दाखवली असेल. ही बातमी मुंबईच्या दृष्टिकोनातून फार मोठी आहे. पहिलं संकेत त्याच्यातून हेच आहे जे सिद्ध होतं. आम्ही सतत गेले 2.5-3 वर्ष जे बोलत आलेलो आहे की लाईन 6 ह्या लाईन 6च्या मेट्रोसाठी कारशेड गरजेची आहे आणि कारशेडच्या विना ही लाईन 6 साठी टेंडर 2018 काढलेले काम सुरू होतं आणि नंतर कारशेड बनवणार कुठे हा एक मोठा प्रश्नच होता. आपल्याला आठवत असेल की 1-1.5 वर्षापूर्वी म्हणजे 2020-21च्या आसपास मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंनी तत्कालीन कार्यभार सांभाळला असताना आपण पाहिलं असेल की पूर्ण ही जी कारशेड होती RAची असेल ही आपण कांजूरमार्गला ह्या 44 हेक्टरच्या प्लॉटमध्ये हलवली होती. तिथे प्लॅनिंग असंच होतं की 44 हेक्टरच्या प्लॉटमध्ये लाईन 3, लाईन 6, लाईन 14 आणि लाईन 4 ह्या 4 लाईन्सचे कार डेपोज आपण एकत्र करणार होतो. मुळात त्यावेळी हाच हेतू होता की जनतेचे आणि महाराष्ट्राचे पैसे वाचावे, वेळ वाचावात आणि कुठच्याही तुम्ही प्लॅनिंगमध्ये लॉजिस्टिक्स कुठचं नवीन चॅनल उघडायचं असेल, नवीन बिझनेस सुरू करायचं असेल, पहिली गोष्ट आपण बघतो तर एफिशियन्सीमध्ये वेळ कसा वाचणार, पैसे कसे वाचणार. 4 जेव्हा आपण कार डेपोज एकत्र करत होतो साधारणपणे 10 ते 10.5 हजार कोटी आपण महाराष्ट्राचे वाचवले असते, वेळ वाचवला असता. आणि मुळात ह्या 4ही लाईन जर आपण पाहत असाल तर 3-6 ह्या मुंबईतल्या होत्या, 4 आणि 14 MMR परिसरातल्या होत्या. ह्या 4ही लाईन जेव्हा एकत्र कांजूरमार्गमध्ये आल्या असत्या तेव्हा नोडल पॉईंट हे कांजूरमार्ग झालं असतं. साधारणपणे 4-4.5 कोटी जनतेला एका नोडल पॉईंटमधून आपण जोडलं असतं आणि मल्टी मोडल ट्रान्सपोर्टचं ऑप्शन दिलं असतं. कारण कांजूरमार्गमध्ये इंटिग्रेटेड डेपो झालं असतं 4ही लाईन्सचा, कांजूरमार्गमध्ये मेंटेनन्स झालं असतं, कांजूरमार्गमध्ये मेट्रो भवन जे आता RAमध्ये 5 एकर त्यांनी त्यावेळी घेतलेले ते झालं असतं. आणि मुळात सगळ्या गाड्या ह्या रात्री एकाच ठिकाणी आल्या असत्या. मेंटेनन्ससाठी असेल, वॉशिंगसाठी असेल, रिपेअरसाठी असेल, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र झाल्या असत्या. पण त्यावेळी आपल्याला आठवत असेल जेव्हा आम्ही हे पाऊल उचललं त्याचसोबत RAमध्ये साधारणपणे सगळे तिकडचे जे आदिवासी बांधव त्यांचे हक्क तसेच ठेवून 800 एकर जंगल हे आपण घोषित केलं. हे कदाचित कधी नसेल झालं असं ऐतिहासिक पाऊल घेतलं. ही कारशेड आपण हलवणार होतो आणि मेट्रो जी लाईन आहे लाईन 3 आणि लाईन 6 ह्याचं काम कुठेही न थांबवता कारशेड हलवण्याचा आपला प्रस्ताव होता. नंतर जो काही राजकीय गोंधळ व्हायचा होता, हस्तक्षेप व्हायचा होता, आपण पाहिलं असेल एका मुंबईसाठी राग ठेवून मुंबईवर महाराष्ट्र भाजपने केंद्र सरकारला हाक मारली आणि केंद्र सरकारचे सॉल्ट कमिशनर असतील, मग कोण प्रायव्हेट बिल्डर असतील की डेव्हलपर असतील, ह्या सगळ्यांनी जाऊन कोर्टात जो गोंधळ घालायचा होता तो घातला. अक्षरशः हे काम 2 वर्ष बंद ठेवलं आमचं सरकार पाडेपर्यंत आणि मुळात मुंबईकरांना ह्या इंटिग्रेटेड डेपोपासून वंचित ठेवलं. मुंबईकरांचे पैसे हे उडवतील कसे ह्याच्यावर लक्ष ठेवलं. सरकार बदललं. सरकार बदलल्यानंतर हे घटनाबाह्य सरकार जेव्हा बसलं तेव्हा पहिला निर्णय ह्या गद्दार सरकारचा हाच होता की मुंबईवर वार करणं आणि RAमध्ये पुन्हा एकदा कार डेपो नेण्याचा ह्यांनी प्रयत्न केला आणि कदाचित ते यशस्वी ठरलेले आहेत. आंदोलनं झाली, काही लोकांनी बाहेर आंदोलनं केली. बरं, त्यावेळी ज्यांनी आंदोलन केलेलं 2018-19मध्ये त्यांच्या सगळ्यांच्या केसेस, जास्तीत जास्त लोकांच्या केसेस जिथे अडचण नव्हती तांत्रिक, ते आपण मागे घेतलेल्या महाविकास आघाडी सरकारने. पण आज आपण बघतोय की पुन्हा एकदा बाहेर आंदोलन चालतं. तिथे RAमध्ये अजूनही झाडं कापण्याचे प्रयत्न आहेत. मला वाटतं आत्ताच मी एक बातमी अजून एक वाचत होतो की MMRCL गोज बॅक ऑन इट्स वर्ड्स आणि अजून 84 झाडं कापण्याचा त्यांनी प्रस्ताव हा सुप्रीम कोर्टला सांगितलेला आहे. ही बातमी आहे 10 नोव्हेंबर 2022ची. असंच जर आपण पाहिलं असेल तर ह्या सगळ्या बातम्या आज आलेल्या आहेत कारशेडसाठी मार्ग मोकळा. पण हे सगळं होत असताना माझा मुळात प्रश्न हाच आहे ह्या घटनाबाह्य सरकारकडे की एवढा राग तुमचा मुंबईवर कशासाठी आहे, डोळा नक्की कशावर आहे.
मान्य आहे की तुम्ही मुंबई महानगरपालिकेत जे घोटाळे करतात, रस्त्याचे असतील, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचे असतील, अनेक वेगळे वेगळे घोटाळे, ह्याचे आता हातात अजून काही कागदपत्र आलेत, त्याच्यावर लवकर मी बोलणारच आहे. पण हा जो घोटाळा आहे तो एवढा भयंकर आहे. एकतर एस्केलेशन प्रत्येक पॅकेटमध्ये झाले, त्याची देखील माहिती आम्ही ती आपल्यासमोर लवकरच आणू. पण ह्याच्यात ज्या महाराष्ट्राचे, ज्या मुंबईचे 10,000 कोटी वाचणार होते कारण एक डेपो होणार होता, 4 मेट्रो लाईन्सची एफिशियन्सी वाढणार होती, वेळ वाचणार होता कारण तो एकच डेपो होणार होता, जिथे मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट होणार होतं, आरेचं जंगल जे वाचणार होतं, हे सगळं न करता तुम्हाला 10,000 कोटी खर्च करायचे आहेत. कॉन्ट्रॅक्टर्सना अजून बळ द्यायचं आहे, एक कॉन्ट्रॅक्टरचे अजून 5 कॉन्ट्रॅक्टर आणायचे आहेत. आणि मुळात जे दुसरे 2 महत्त्वाचे विषय ह्याच्यात आपल्याला कदाचित समजू शकतील आणि सामान्य नागरिकाला समजणारच, ते हेच आहेत की जसं लाईन 3 आणि 6, 3चा आता त्यांनी आरेमध्ये नेलेलं आहे, 6चा त्यांनी कांजूरमार्गला नेलं आहे, तसं 4 आणि 14 हे MMR रिजनला जोडणारे आहेत. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, एक आहे घोडबंदरपर्यंत जाणारा. ह्या दोघांचे कार डेपोज ठाणे जिल्ह्यात आहेत. आणि सध्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि तत्कालीन जे UD मंत्री आहेत त्यांचं ह्याच्यात किती हात होता मला माहीत नाही. पण आता हे जे कार डेपोजचे ॲक्विजिशन होणार आहे ते काय किमतीला होणार आहे, कोण मध्यस्थी आहेत का, कोणाच्या नावावर 7/12 आहेत, कुठच्या जमिनी घेणार आहेत, कोणाच्या मतदारसंघात जमिनी घेणार आहेत, हे सगळे प्रश्न येतात. आणि जसा हा एक महत्त्वाचा प्रश्न राहतो तसा दुसरा महत्त्वाचा प्रश्न हाच राहतो की ही जे सरकार बदललं गेलं, आमचं सरकार पाडलं गेलं, ते सरकार पाडल्यानंतर आपण पाहत असाल जी सुप्रीम कोर्टात केस सुरू होती ती केस आता बंद झालेली आहे. पार्टीज जे लिटिगेंट्स होते त्यांनी माघार घेतलेली आहे. मग आता नक्की ही जमीन कोणाची आहे? ही केंद्र सरकारची आहे, सॉल्ट कमिशनरची आहे, कुठच्या प्रायव्हेट बिल्डरची आहे, कोणाची ओनरची आहे की राज्य सरकारची आहे? आणि हे जर असेल तर मग हे 15 हेक्टर देत असताना पहिली गोष्ट म्हणजे कॉम्पन्सेशन कोणाला देणार की नाही देणार, दुसरी गोष्ट म्हणजे केंद्र सरकार ह्याच्यात हस्तक्षेप करणार की नाही करणार. कारण मुळात हा मेट्रो 3चा पण प्रोजेक्ट केंद्र सरकार तेवढंच भागीदार आहेच. तिसरी गोष्ट आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट हीच राहते की या 44 हेक्टरमध्ये म्हणजे 108 एकरमध्ये ही 15 हेक्टर जागा आता सांगितलेलं आहे की मेट्रो 6साठी काढून देणार आहेत. मग इतर जी उरलेली जागा आहे ती बिल्डर मित्रांच्या घशात घालायला ठेवलेली आहे का, की नक्की ह्याच्यावर काय होणार आहे? ह्याच्यावर ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे. कारण हा सरासरी एक मोठा घोटाळा आहे. मुंबईचे पैसे वाया घालवणं, महाराष्ट्राचे पैसे अशीच उधळपट्टी करणं आणि जागेची असेल, वेळेची असेल, हे सगळं तुम्ही बघता नुसतं वेस्ट ऑफ टाईम, वेस्ट ऑफ एनर्जी आणि वेस्ट ऑफ एव्हरीथिंग असं हे सरकार झालेलं आहे. मुळात हेच प्रश्न महत्त्वाचे राहतात की बाकीची जागा कोणाला देणार. आणि दुसरं मग महाराष्ट्रावर एवढा राग ठेवून जनतेशी खोटं बोलून आम्ही जेव्हा कारशेड इथे नेणार होतो तेव्हा केंद्र सरकारने असेल किंवा ह्या इकडच्या स्थानिक महाराष्ट्राच्या भाजपनी असेल महाराष्ट्रावर असे वार का केले, पाठीत का खंजीर खुपसला, जेणेकरून ही जागा एवढे वर्ष महाराष्ट्राच्या अधिकाराची महाराष्ट्राला मिळाली नाही. आदित्य, ये जब पूरा विवाद सामने आता, फडणवीस लगातार आरोप लगा रहे थे कि ठाकरे इसे ईगो का मुद्दा न बना, लेकिन अब खुद वो कांजूरमार्ग का जमीन ले रहे मेट्रो के लिए. अब आपको लग रहा है उनका विरोध ईगो था, उनका इसलिए विरोध करेंगे? ये उनका ईगो था या उनका जो मुंबई पे गुस्सा है, महाराष्ट्र पे गुस्सा है, एक मन में कोई चिढ़ है. अगर आप देखें तो जैसे पिछले 9 महीनों में 5 अलग अलग प्रोजेक्ट्स अलग अन्य राज्यों को दिए गए हैं. अगर आप देखें तो किसान के हाल बहुत ही बेकार है, महिलाओं पे अत्याचार बढ़ते जा रहे हैं. वैसे ही अगर आप देखें तो इस समय भी जो आज बातमी मैंने पढ़ी, आज जो मैंने न्यूज़ पढ़ी है, उसमें साफ तौर से ये लिखा गया है कि जो कांजूरमार्ग की जगह है, जो प्लॉट है, जो हम मेट्रो लाइन 3, 6, 4, 14 इसको देने वाले थे ताकि वहाँ एक इंटीग्रेटेड कार डेपो बने. यही अभी जो लिटिगेशन में थी इतने दिनों से, केंद्र सरकार का लिटिगेशन था, कोई प्राइवेट बिल्डर का लिटिगेशन था, सारे लिटिगेशन अभी ख़त्म हो चुके हैं. जैसे कि कोई जादू हुई और वहाँ उस 44 हेक्टेयर के प्लॉट में लगभग 15 हेक्टेयर मेट्रो लाइन 6 की कार डिपो के लिए दिया जा रहा है. तो फिर क्या ये लिटिगेशन कैसे ख़त्म हुआ, ये ज़मीन किसकी है, लिटिगेशन क्यों हुआ था, कि लिटिगेशन के पीछे कोई महाराष्ट्र भाजपा का आदमी था, क्यों किया गया है, क्यों इतना महाराष्ट्र को सताया गया. और सबसे अहम चीज़ यही रहती है कि ये 15 हेक्टेयर अगर मेट्रो लाइन 6 के लिए दिए जा रहे हैं तो फिर जो अन्य बची हुई लैंड है, जो ज़मीन है, वो किसको दी जाएगी. कोई बिल्डर मित्र है इनके, जो कॉन्ट्रैक्टर मित्र हैं इनके हिसाब से जो सरकार चलती है उनको दी जाएगी, या इस पर कोई पब्लिक इंटरेस्ट का प्रोजेक्ट आने वाला है. एक मिनट, एक तो क्या इसको लगता है कि पॉलिटिकली जानबूझ के उस समय जो अटकाया गया था, आज किसी न किसी बैग को इसमें रखा जा रहा है? ये बात मुझे लगता है पॉलिटिक्स से बढ़कर है, क्योंकि पॉलिटिक्स में अगर आप देखें तो लोकशाही, लोकतंत्र जो होता है वो चुनाव के बारे में होता है, हर काम जो होता है वो दिखाना चाहते हैं.
ये पॉलिटिक्स नहीं है, ये शायद महाराष्ट्र भाजपा का महाराष्ट्र पे जो एक गुस्सा है उसी के बारे में है। नहीं तो आरए में जंगल काट के ऐसे काम नहीं होते। पूना में रिवर फ्रंट डेवलपमेंट को जो विरोध है रहा है उसको विरोध को बाजू में रख के रिवर फ्रंट डेवलपमेंट जैसे मुड़ा मुठा को कॉन्क्रिटाइज किया जा रहा है, या विटाल टेकड़ी का विषय हो, ये सारे विषय वो जनता की सुनते ना कि खुद की। क्या ठेकेदारों को फायदा पहुंचाने के लिए सब कुछ किया जा रहा है? अभी ठेकेदार कौन है, बिल्डर कौन है और इनके दोस्त कौन है, या सरकार कौन चला रहा है? मुझे लगता है सब साथी में बैठे हुए, कोई फर्क दिख ही नहीं रहा है। आता एक प्रश्न असा आहे की ज्यावेळेस सरकार आलं त्यावेळेस पहिल्या कॅबिनेटला हा निर्णय घेतला होता आणि काही प्रश्न उपस्थित केला होता की कांजूरमार्गची जागा घेण्यामागे काहीतरी महाविकास आघाडीचा वेगळा हेतू आहे का? आता सरकार सुद्धा ती जागा घेताना पाहायला मिळते। हा राजकीय निर्णय असू शकतो की काही मागे आणखी काही बघा, एक आहे लॉजिकल निर्णय जर आपण पाहिला असेल तर कांजूरमार्गच्या मागे एकच प्रश्न होता की आरेचं हलवणार कुठे। आता माझ्याकडे एक रिपोर्टचं पण माझ्याकडे एक पान आहे, ते पूर्ण रिपोर्ट पाहिजे तर तुम्हाला नंतर देईन, पण हे 2015चा एक रिपोर्ट आहे, त्याच्यात दिलेलं आहे कमिटी फर्दर रेकमेंड्स, हे 2015चा त्यावेळीचं दाखवते मी मार्क करून। कमिटी फर्दर रेकमेंड्स दॅट इन केस द लँड एट कांजूरमार्ग इज नॉट अवेलेबल फॉर सम रिझन अ मॉडिफाईड लेआउट ऑफ फुल सर्व्हिस डबल डेकर डेपोट आरे कॉलनी सजेस्टेड। त्याच्यात त्यांनी सांगितलं की 750 कोटींनी कॉस्ट वाढणार, कारण अंडरग्राऊंड अजून 1 किलोमीटर खेचायला लागणार, डबल डेकर करायला लागणार, डबल डेकर कार डेपो, ह्याच्यात कॉस्ट एस्केलेशन आहे। आणि तेव्हा सांगितलेलं द ऑप्शन एंटेल्स अ सबस्टॅन्शियली स्मॉलर इम्पॅक्ट ऑफ ओनली 446 ट्रीज। 446 झाडांचं आता झालेलं आहे काय, 3000-4000 झाडं कापली असतील, जे काय कापली असतील। पण मुळात विषय हाच राहतो की ज्या जमिनीवर जाताना आपण पाहिलं असेल कांजूरमार्गची जेव्हा आमचा क्लेम होता महाराष्ट्र सरकारचा, आणि आता पण कदाचित तेच क्लेम करतील, स्वतःची जमीन असताना 1 रुपया देण्याची गरज नव्हती। बरं, कोर्टात आम्ही हे पण सांगितलेलं की जर का हा सिव्हिल डिस्प्यूट सिव्हिल केसमध्ये चालला आणि कोर्टाने ठरवलं की केंद्र सरकारची जागा आहे, तरी आम्ही जे काही 2-2.5 हजार कोटी आहेत ते द्यायला तयार आहोत, कारण त्याच्यात आरेचं जंगल वाचतंय, 1436 ह्या 4 डेपोज बनवण्यासाठी जो खर्च आहे आणि 4 डेपोज अक्वायर करण्यासाठी जो खर्च साधारणपणे 10,000 कोटीचा 2 वर्षापूर्वी येत होता, तेवढे पैसे वाचत होते आणि सगळं एकत्र येत होतं। बरं, ह्याच्यात अनेक वेगळे हा जो निर्णय घेताना अभ्यास झालेला, म्हणजे सिस्ट्रा जी कंपनी आहे त्यांचा पण रिपोर्ट आहे माझ्याकडे, तत्कालीन रिपोर्ट आहे की कसं ह्या सगळ्याच लाईन्सचं ट्रॅक सिस्टम सेम आहे, सिग्नलिंग सेम आहे, ओव्हरहेड वायरिंग सेम आहे, बोगीज सेम आहेत, सगळं सेम आहे, नुसतं कुठेही जोडलेलं नव्हतं। आपण पाहत असाल एका ह्याच्यावर आणल्यानंतर, एका मार्गावर आणल्यानंतर साधारणपणे कितीतरी कोटी आणि MMR रिजनमधले कितीतरी कोटी लोक आपण एका पॉईंटपासून जोडले असते। एक मिनिट, हे करून येतो, एकच तोच विषय आहे की हे करून येतो, शेड आहे रद्द करून उरलेली जी 44 हेक्टर जागा आहे, म्हणजे 15 हेक्टर दिली आहे असं तुम्ही म्हणताय, उरलेल्या जागेत अन्य ज्या मेट्रो कार शेड आहेत त्या आता तिथे व्हाव्यात असं। आता बघा, ह्याच्यात साधारणपणे आरेच्या कारशेडमध्ये एक आहे नक्की की आरे हे जंगल आहेच, कारण हा कॅमेरा ट्रॅपिंग रिपोर्ट आहे। हा महाराष्ट्र सरकारने जेव्हा आम्ही सरकारमध्ये होतो तेव्हा केलेला, नोव्हेंबर 2021 ते 2022 जूनचा। हा तुम्हाला पाहिजे तर देतो, हा इन्व्हर्ट केला आहे, सरकार पडल्यानंतर त्यांनी काही अक्नॉलेज केलं नाही, पण इन्व्हर्टेड आहे महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटला। त्याच्यात हे सगळं आहे की काय काय नक्की स्पीसीज आहेत आरेच्या वगैरे, ठीक आहे, पण पुढेही जाऊन कॅमेरा ट्रॅपिंग आपण त्या साईटवर केलं आहे। हे बिबटेत हे त्या साईटमधले, जे कन्स्ट्रक्शन साईटमधले, काही दिवसा सापडलेले आहेत, काही रात्री आहेत, तिथे हे जिवंत बिबटे आहेत, तिथे मोठ्या आणि आदिवासी समाज आहे, झाडं आहेत, हे सगळ्या गोष्टी आहेत। पण मूळ हेतू हा आहे, मी जेव्हा प्रत्येक वेळी पर्यावरणाबद्दल बोलतो, मग ते BSCच्या बसेस असतील किंवा हे असेल, माझं सस्टेनेबिलिटी हे दोन्ही भावनेतून असतं, एक तर इकॉनॉमिकली आणि दुसरं इकोलॉजिकली। आत्ता मूळ प्रश्न हाच राहतो की जर तुम्ही मान्य करत असाल आणि जर महसूल खात्याने कलेक्टरना सांगितलं असेल की ही जागा MMRDAला द्या, तर ते 44 हेक्टरची जागा आहे, 108 एकरची जी जागा आहे, पहिलं तर तुम्ही ती मान्य केली की ही शासनाची आहे, म्हणजे महाराष्ट्र शासनाची। दुसरं, जे लिटिगेशन उगाचचं केंद्र सरकारने टाकलं असेल, सॉल्ट कमिशनरनी किंवा प्रायव्हेट बिल्डर जो कोणी यांनी उभा केला असेल, ते मागे गेलेलं आहे, म्हणजे जागा आता मोकळी झाली। त्या 44 हेक्टरमध्ये 4, 14, 3 आणि 6, 6 आणि 3 ह्या 4 लाईन्सचा इंटिग्रेटेड डेपो का नाही व्हावं? ह्याच्यात पैसे वाचणार आहेत, वेळ वाचणार आहे। आणि अजून एक तुम्हाला सांगतो, प्रत्येक रिपोर्टमध्ये, आणि हे तुम्ही साधं कॅल्क्युलेशन लावा, आरेची जी जागा आहे कार डेपोची, ही साधारण 2035 पर्यंतच आपल्याला पुरेशी राहणार आहे। त्यानंतर जो पॉप्युलेशनचा रेशो घेतला आहे, त्यांनी गाड्यांमधला हेडवे टाईम घेतलेला आहे साधारण 1.25 मिनिटाचा की 1.5 मिनिटाचा, ती जागा आपल्याला पुरेशी राहणार नाही आहे।